Optical from halogen derivatives is optical isomerism in halogen derivatives. In this article, we have to first know about the stereoisomerism. So, stereoisomerism is a form of isomerism in which molecules have the same molecular formula and sequence of bonded atoms but differ in the three-dimensional orientations of their atoms in space. Molecules with same molecular formula but with a different arrangements of atoms in same. म्हणजे स्टिरिओ आयसोमर्स म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये सेमच मॉलिक्युलर फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला परंतु त्याच्यामध्ये असणारी जी ग्रुपची अरेंजमेंट आहे किंवा ॲटमची जी अरेंजमेंट आहे त्याची थ्री डायमेन्शनल जी अरेंजमेंट आहे ही मात्र वेगळी वेगळी असते. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम जे आपल्याला बघायचं आहे ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचाच किंवा स्टिरिओ आयसोमेरिझमचाच एक भाग आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीचा भाग आहे कायरल ॲटम ऑर मॉलिक्युलर कायरॅलिटी. कायरल ॲटम ऑर मॉलिक्युलर कायरॅलिटी. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे, दॅट इज 2-chlorobutyl. 2-chlorobutyl या ठिकाणी आपण त्याचं स्ट्रक्चर घेतलेलं आहे हे बघा, नॉर्मल स्ट्रक्चर, आणि त्याचा जर आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिला तर तो या ठिकाणी दिलेला आहे. आता याच्यामध्ये सेंटरला एक कार्बन ॲटम आहे आणि चार बाजूला चार ग्रुप्स आहेत, CH3, Cl, C2H5 आणि H. तर ज्या कार्बन ॲटमला चार वेगळे वेगळे ग्रुप्स किंवा ॲटम्स जोडलेले असतात त्याला आपण कायरल कार्बन ॲटम असं म्हणतो. द कार्बन ॲटम इन ए मॉलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स ऑर ॲटम्स is called chiral carbon atom, and this chiral carbon atom is marked with asterisk. या ठिकाणी त्याच्यावर आपण एक फुलीचं चिन्ह करतो या पद्धतीचं, त्याला आपण म्हणतो ॲस्टेरिस्क. आता हे जे कायरल कार्बन ॲटम्स आहेत हे कायरल कार्बन ॲटम्स असणारा मॉलिक्यूल जर आपण या पद्धतीनं लिहिला, या ठिकाणी आपण हा मॉलिक्यूल लिहिलेला आहे आणि या ठिकाणी समजा आपण आरसा ठेवला तर आरसा ठेवल्यानंतर त्याची जी मिरर इमेज आहे ही मिरर इमेज या पद्धतीनं होईल. आता जर आपण ह्या मिरर इमेज आणि त्याची मूळ ऑब्जेक्ट यांचा जर विचार केला तर हे स्ट्रक्चर जर आपण समजा आपण हे स्ट्रक्चर उचलून जर याच्यावर ठेवायचं म्हटलं तर एकाखाली एक आयडेंटिकल ग्रुप्स येत नाहीत. अशा स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. ह्या दोन्ही एकमेकाच्या मिरर इमेजेस आहेत परंतु एकावर एक जर उचलून ठेवायचं म्हटलं तर मात्र त्या एकमेकावर आयडेंटिकल ग्रुप्स तिचे येऊ शकत नाहीत, म्हणून आपण त्याला नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असं म्हणतो. आता द रिलेशनशिप बिटवीन कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज इज सिमिलर टू the relationship between left and right hands. Therefore it is called handedness or chirality. म्हणजेच काय, जर आपण डावा हात आणि उजवा हात हे जर एकमेकाच्या समोर धरले तर ते एकमेकाच्या मिरर इमेजेस आहेत, परंतु जर आपण एकावर एक ठेवण्याचा प्रयत्न केला तर एकमेकाखाली
असणारी बोटं ही वेगळी वेगळी येतात, म्हणजे दे आर नॉन सुपरइम्पोजेबल. त्याला म्हणून आपण त्या प्रॉपर्टीला हँडेडनेस किंवा कायरॅलिटी असं म्हणतो. The stereoisomerism in which the isomers have different spatial arrangements of groups or atoms around a chiral atom is called optical isomerism. हे झालं ऑप्टिकल आयसोमेरिझम बद्दल. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. An ordinary light consists of electromagnetic waves having oscillations of electric and magnetic field in all possible planes perpendicular to the direction of propagation. आता जर आपण ऑर्डिनरी लाईट जर कन्सिडर केली तर ऑर्डिनरी लाईटमध्ये असणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या वेव्ज आहेत ह्या वेव्हची इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डची जी ऑसिलेशन्स आहेत ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, म्हणजे सर्व दिशांना असतात, फक्त ती डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन म्हणजे ज्या दिशेनं वेव्ह जाते तिला परपेंडिक्युलर असतं. आता या ठिकाणी आपण ते दाखवलेलं आहे. तर ही ऑर्डिनरी लाईट आहे. आता ही ऑर्डिनरी लाईट जर आपण निकोल प्रिझममधनं जर पास केली, निकोल प्रिझम म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्साईटचा क्रिस्टल, तर इमर्ज होणारी जी ऑसिलेशन्स आहेत ही ऑसिलेशन्स फक्त एकाच प्लेनमध्ये असतात. म्हणजे ही जर डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन असेल तर त्या डायरेक्शन ऑफला ही ऑसिलेशन्स परपेंडिक्युलर असतात. फक्त these oscillations are only in one plane. So light having oscillations only in one plane perpendicular to the direction of propagation is called plane polarized light. आता पुढचा भाग आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी.